म्हणजे एखाद्या देवाचा कोप असेल, एखाद्या देवाने प्रकोप केला असेल, आपलं काहीतरी चुकलं असेल, आपण कोणत्या तरी देवाला कमी जास्त देण्यात कमी झालं असेल, आपली मर्यादा आपल्यावरती कोपली असेल, आणि त्यावेळी देवीचा आजार वगैरे त्या स्वरूपाची आपली जी ग्रामदैवतच आपल्यावरती कोपायची. त्यांचा एक वेगळा अभ्यास आहे ग्रामदेवताचा, ती का कोपतात. तर ही कोपली असेल म्हणून लोकांमध्ये गैरसमज होते आणि लोक मग त्या पद्धतीने इलाज करायचे आणि यामध्ये आपलं नुकसान होईल हे शाहू महाराजांना माहित होतं. म्हणून शाहू महाराजांनी प्लेगची साथ आल्यानंतर सर्वात अगोदर पहिलं काम जे केलं असेल तर ते काम आहे पत्रकं वाटण्याचं. गावागावात स्वतः महाराजांनी पत्रकं वाटली आणि सांगितलं की बघा बाबू, हा जो ही प्लेगची साथ आहे यासाठी या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि त्यावेळेस शाहू महाराजांच्या या अथक प्रयत्नानं प्लेगची साथ कोल्हापूरमधून निघून गेली. हे शाहू महाराजांचं महान कार्य. वैद्यकीय क्षेत्रातलं काम जे आहे, डॉक्टर कृष्णाबाई केळवकर म्हणजे रुक्मिणबाई केळवकर ज्या आहेत, या रुक्मिणबाई केळवकर ह्या पहिला महिला शिक्षण अधिकारी आणि कृष्णाबाई केळवकर या पहिल्या कोल्हापूरच्या महिला डॉक्टर आहेत. आता बघा, ज्या महिला डॉक्टर आहेत ना, कृष्णाबाई केळवकर ह्या अत्यंत हुशार होत्या. रुक्माबाई ज्या होत्या त्यांची ही मुलगी, आणि त्या काळातल्या कोल्हापूरच्या शिक्षणाधिकारी. कोल्हापूर म्हणजे शिक्षणाची काशी होती, आपली काशी वेगळी आहे, पण शिक्षणाची काशी त्या ठिकाणी शाहू महाराजांनी निर्माण केली. ती शिक्षणाची काशी कोल्हापूर होती. त्यावेळेस कोल्हापूरमध्ये शिक्षणाधिकारी होती ती महिला होती. हे एक महत्वाचं. तर या केळवकर ज्या बाई आहेत, यांची जी मुलगी होती कृष्णाबाई केळवकर, यांच्यासाठी महाराजांनी आपल्या दरबाराच्या खजिन्यातून त्यांच्यावरती खर्च केला आणि त्यांना डॉक्टरसाठी म्हणजे वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर पाठवलं. आणि त्या काळातल्या पहिल्या गायनॉलॉजिस्ट त्या काळात म्हणजे या कृष्णाबाई केळकर आहेत. एवढं महान कार्य आहे. ज्या काळामध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपल्याला दवाखाने माहित नव्हते, आपण बेल भंडारा जे काही या गोष्टीवरतीच काय राहत, याच्यावरतीच आपले बरेचसे उपाय व्हायचे आणि आयुर्वेदिक याच्यावरती उपाय व्हायचे. त्या काळामध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूरला ही गोष्ट चालू केली. शाहू महाराजांना अशी समजून घेतली पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन लेप्रसी, महाराज एका यात्रेला गेले. कोल्हापूरमध्ये बऱ्याचशा यात्रा असतात आणि सण आणि उत्सवाचं आणि यात्राचं शहर म्हणजे जिल्हा म्हणजे कोल्हापूर, प्रचंड गर्दी असते. महाराज यात्रेला गेले असताना त्यांनी दान धर्म करत असताना त्यांना बघितलं की काही लोकांची बोटं वगैरे हे झालेली आहेत. त्यांनी त्यांची चौकशी केली. भीक मागणारी गोरगरीब लोक होती, लोक त्यांना अस्पृश्य समजत होते. तर अशा लोकांसाठी त्यांच्या गोष्ट लक्षात आली आणि मग त्या ठिकाणी व्हिक्टोरिया जी लेप्रसी जी संस्था आहे, व्हिक्टोरिया म्हणून त्याचे नाव त्यांनी दिलं आणि त्या ठिकाणी ती स्थापन केलेली. आणि मग कुष्ठरोगासाठी त्या ठिकाणी काम सुरू झालं. ते कोल्हापूर शहर आहे. त्याच्याही पुढचा भाग लेप्रसी नंतर ज्या अनाथ जे मुलं आहे म्हणजे बाळांत झाल्यानंतर ज्या मुलांची काळजी घेणारं कोणी नसतं, बाळांतमध्ये तिची आई वाढते, तर अशा मुलींसाठी सुद्धा सांभाळण्याची व्यवस्था करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. आता ते राजे होते, ते कोणालाही लावून करू शकत होते, पण सांगायचं तात्पर्य एवढं, त्यांच्या ज्या पत्नी होत्या सर लक्ष्मीबाई, या लक्ष्मीबाई हे तर सांभाळत होत्या. त्यांचा मुलगा प्रिन्स शिवाजी याचं अपघाती निधन झालं आणि त्या निधनानंतर त्यांनी लक्ष्मीबाईंनी सुद्धा आपलं आयुष्य इकडे खर्ची घालण्याचं काम सुरू केलं. बघा, म्हणजे कौटुंबिक दुःख सुद्धा ही लोक, या लोकांना आलेली कौटुंबिक दुःख सुद्धा ही लोक समाजसेवा करून विसरत होती. अशी महान माणसं होती. वैद्यकीय क्षेत्रात केलेलं हे शाहू महाराजांचं प्रचंड असं काम तुम्हाला आम्हाला बरंच काही सांगून जातं. छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र होते, अगोदर सांगितलं. कारण की ज्या ठिकाणी शाहू महाराजांचा इतिहास येतो, शाहू महाराजांचा इतिहास येत असताना ब्राह्मणिझम याबद्दल बोलावंच लागतं. पण त्यांना झालेला प्रचंड त्रास आहे. बॅरिस्टर शामराव केळवकर त्यांचे सहकारी, त्यांच्यासोबत चर्चा करत असताना शाहू महाराज त्यांना सरळ म्हणतात,
केळकर, आता आपल्या गाडीत बसून आपल्याला एकदा महारावाड्यात फिरून येऊन त्या ठिकाणी मनसोक्त त्या लोकांसोबत जेवण करायचं. केळकर म्हणले, महाराज तुमच्या डोक्यात हे विचार आले कुठून? महाराज म्हणले, असं आहे, मी सातारकरांच्या परिसरात गेलो होतो. त्या ठिकाणी जेवणाचं आयोजन केलेलं होतं आणि मराठा मंडळीतून हे जेवणाचं आयोजन होतं. मलाही भूक लागली होती म्हणून मी शतपावली करत त्या जेवणावरीकडे गेलो. तर एक पुरोहित आपल्या हातामध्ये मांजर घेऊन त्या ठिकाणून जात होता. प्रचंड अशी हंडी त्या ठिकाणी शिजत होती. त्यावेळेस त्याने मला सांगितलं, अरे तिकडे थांबा, नाही तर भो व्हायचा. महाराज म्हटले की मी छत्रपती आणि मी छत्रपती असताना माझा एवढा या लोकांना विटाळ होतो आणि माझ्यापेक्षा ती मांजर त्या व्यक्तीच्या काखेत आहे, म्हणजे छत्रपतीपेक्षा मांजर श्रेष्ठ. तर माझी जी रयत आहे या रयतेमध्ये अनेक स्पृश्य लोक आहेत, यांचं ते काय? बघा, भ्रमंती हा फार मोठा विषय आहे आणि महाराजांना फिरूनच कळालेलं आहे. तथागत गौतम बुद्ध हे ज्यावेळेस म्हणजे बाहेर पडले ते एकच दिवस नव्हते पडले. ही एक दंतकथेचा भाग आहे. बाहेर पडले म्हणजे त्यांनी संपूर्ण जग बघितलं, दुःख बघितलं जगातलं. तसंच शाहू महाराजांनी सगळ्या गोष्टी आपल्या रयतेत फिरून ते बघत होते. आणि मग बघा, या ठिकाणी शाहू महाराजांनी या दलित उद्धारासाठी, या अस्पृश्यांच्या संघर्षासाठी खऱ्या अर्थानं जो कोणी राजा असेल की तो खरा राजा, खरं तर हा राजा होता आणि राजाला क्रांती करावी लागते. पहिला राजा आहे, राजाला क्रांती करावी लागते. म्हणजे लोकक्रांती करणारा राजा असलेला, खुर्चीवर बसलेला, राजाच्या सिंहासनावर बसलेला हा क्रांती करतो आणि हा पहिला महाक्रांतिकारक त्या काळातला म्हणतो. दुसऱ्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या शेतीविषयक आहेत. शेतीच्या बाबतीमध्ये पन्हाळगडावरती महाराजांनी प्रयोग केले. रबर पेरलं, चहा पेरला. हे कुठून आणलं महाराजांनी? महाराजांची दक्षिण भारताची भ्रमंती होती, महाराजांची उत्तर भारताची भ्रमंती होती. त्यांचं पूजन फक्त हाय हॅलो नव्हतं. तर हे रयतेसाठी, आपल्या राज्यासाठी त्यांना स्वराज्य आणायचं होतं. मी अगोदर सांगितलं की स्वराज्याच्या दोन व्याख्या होत्या त्या काळामध्ये. कोणाचा जन्मसिद्ध अधिकार होता, कोणाचं काही वेगळं होतं. परंतु महाराजांचं स्वराज्य जे होतं ना, ते या रयतेत दडलेलं होतं. माझी रयत सुखी झाली पाहिजे. ते म्हणायचे की ज्या वेळेस थोडेफार का होत नाही, की बहुजन समाजातली मुलं जर शिकली ना, तर मी असं समजेल की खऱ्या अर्थानं स्वराज्य आता इथे रुजू लागले. आणि बहुजन समाजातील मुलं ज्यावेळेस शिकत नव्हती, त्यांची गोष्ट ज्यावेळेस लक्षात आली, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सर्व जाती धर्मासाठी, त्या जाती धर्मासाठी वेगवेगळे वसतिगृह सुरू केले आणि तो पैसा हा राजा देत होता. आता राजा म्हटलं, आजकालचे राजे तुम्ही पाहिले कुठे कुठे फिरतात काय वगैरे चालू असतं. राजा म्हटलं तर सगळं ऐश्वर्य असतं ना. शिवाजी महाराज भरपूर होतं, म्हणू शकत होते शहाजी राजे हल्लीचा नाव घातला, आपल्या घरच्या घरीला ऐकलं, जहागिरी आपण लोक आणून देतात, खात राहायचं. शाहू महाराजांनी तसंच होतं ना. करू शकत होते, राहू शकत होते, वारदार होते. परंतु त्यांचंही एक तत्व होतं, सरांनी सांगितलं अगोदर, की त्यांच्या उत्पन्नातील काही भाग म्हणजे त्यांना जेवढा लागतो तेवढा ते घेत होते. बघा, राजांना त्यावेळेस सुद्धा पगार असायचा. राजांना सुद्धा एक सनद असायची, ते सनदीवर त्यांना खर्च करायचा. जसं अहिल्यादेवींनी फक्त सनदीवर त्यांच्या ज्या पगारावर आहे ना, एवढं मोठं महान कार्य केलं. म्हणजे जीर्णोद्धार मंदिराचे एक पैसा सुद्धा तिजोरीतला नाही, एक नाही, सगळं पगारावरच आहे. आणि ते पगार कोणता आहे? तो पगार जे बाजीराव पेशवे होते, बाजीराव पेशव्यांनी मल्हाररावांना त्यांच्या ज्या पत्नी होत्या गौतमीबाई यांच्यासाठी जी काही गाव नेमून दिली होती, त्या गावातून जो सारा येईल तो सारा तुम्ही वैयक्तिक खर्च करायचा हवा. तर हा खर्च अहिल्यादेवींनी त्या काळात केला. शाहू महाराजांचं तसं वैश्य ते एकमेकांची विचाराचे वैश्य त्याला म्हणते. या मराठा साम्राज्यामध्ये हीच एक गोष्ट कॉमन होती. सरांनी सांगितलं की मोठा भाऊ म्हणून तुम्ही समोर येणं गरजेचं आहे. आपण सर्व सारखेच आहोत. परंतु तुम्ही जी उदाहरण सांगितली ही उदाहरण खरी आहे. अभ्यासांती ते आपल्या लक्षात येतं आणि त्यावेळेस ते होतं. पण आता
जग इतक्या जवळ आलेलं आहे की अगोदर चर्चा झाली की लगेच काहीतरी नवीन आपल्याला ऐकू येतं आणि सगळ्या मागच्या पाणी घेतं. असा तो भाग आहे. तर शाहू महाराजांचं हे जे कार्य आहे हे शैक्षणिक कार्य हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य, आता जे धरण बांधलं महाराजांनी राधानगरी, भारतातलं पहिलं मातीचं धरण, म्हणजे शेतकऱ्यांसाठी कष्ट घेणारा झगडणारा राजा म्हणजे शाहू महाराज. शाहू महाराजांच्या जीवनामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अजूनही सांगता येतील. वेळ बराचसा झालेला आहे, बोलायचं भरपूर आहे, परंतु असे कार्यक्रम आपण वेळोवेळी घेत जाऊ की जेणेकरून विचारांची देवाणघेवाण होते. याही आता महात्मा फुले जयंती असेल, बळीराजा उत्सव गौरव दिवस असेल, शाहू महाराजांची जयंती असेल, शिवछत्रपतींची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, या महामानवांच्या दुसरी एक महत्वाची गोष्ट बाबासाहेबांनी सांगितलं होतं, आजचा दिवस हा सण म्हणून साजरा करा. सणाला किती लोक हजर आहेत हे आपल्याला दिसतंय आणि घरामध्ये काय आपलं गोडधोड आहे ते आपल्याला कळतंय. म्हणजे का म्हटलं असेल त्या महामानवानं. आणि शाहू महाराजांनी पुढचं कार्य जे खांद्यावर सोपवलं ना, शैक्षणिक कार्य सोपवलं कर्मवीर भाऊराव पाटलांना, आणि सामाजिक काम जे सोपवलं सामाजिक क्रांती करण्याचं, ते बाबासाहेब आंबेडकरांना होतं. ते सरळ सांगायचे की राजकीय स्थैर्य आणि सामाजिक स्थैर्य या दोन गोष्टी आहेत. राजकीय स्थैर्यासोबत सामाजिक स्थैर्य सुद्धा महत्वाचं आहे. आणि ते एका गाड्याचे चाक आहे. एक चाक जरी त्यातलं मागं पुढं झालं तर ते योग्य वाटत नाही, गाडी चालत नाही. ते मत महाराजांचं होतं. आणि त्या काळामध्ये काही लोक राजकीय स्थैर्य किंवा राजकीय विकास याची मागणी करायची, पण महाराज मात्र सामाजिक स्थैर्याची मागणी करायची. आणि सामाजिक स्थैर्य हे स्वराज्यात होतं, हे 18 प्रगत जातीमध्ये होतं. 18 प्रगत जातीच्या मागं पडलेल्या जाती आहेत, या जातीसाठी म्हणजे अगदी शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचायचं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश या सर्व छत्रपतींनी एका रांगेत घेत आले, शाहू महाराजांपर्यंत आला. हा संदेश छत्रपती शाहू महाराजांनी, लोकराजा शाहूंनी कर्मवीर भाऊराव पाटलांना दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला, अण्णाभाऊ साठेंना दिला, गाडगे बाबांना दिला. आणि म्हणूनच आज या महाराष्ट्राची माती आहे ना, माती फार वेगळी, हे रसायन वेगळं आहे, पूर्ण देशालाही समजलेलं आहे. म्हणून त्या महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बरंच काही बोलता येतं. तर मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली आणि माझ्यापेक्षा तज्ञ व्यक्ती या ठिकाणी आहेत, परंतु माझा जो छोटासा अभ्यास या ठिकाणी मला जे समजलं हे फक्त मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. की मांडण्याची संधी दिली. पुन्हा एकदा लोकराजा राजर्षी शाहूस या ठिकाणी त्रिवार नमन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय. डॉक्टर साहेब, आपली अवस्था अशी असते की तुझा पाचशे जागा बोलण्याशी आपण 10-10, 20-25 घरामध्ये बाहेरचे वक्ते बोलवतो. सारखे अतिशय गाढे अभ्यासक वक्ते आपल्याकडे आहेत, हेच आपण विसरून जातो. अनेक चांगल्या गोष्टी सण या ठिकाणी मांडल्या. तयार करायला लागतील. त्यांना आपणच तयार केलं आहे. मागच्या 5 वर्ष तयार झाले तर असे लोक तयार झाले म्हणजे मग आपल्याला जास्ती लोकांपर्यंत पोहोचता येईल. अनेक महत्त्वपूर्ण आणि अनेक अभ्यासपूर्ण की जे आपल्याला माहीत अशा अनेक गोष्टी सगळ्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मिथकर सुद्धा मांडलेलं आहे. त्यांनी उदाहरण दिलं की शिवाजी महाराजांना लहान करण्यासाठी शिवाजी महाराज जिंकू शकत नसते, पण भवानी तलवार मिळाली म्हणून स्वराज्य स्थापन होऊ शकले किंवा लढू शकले. अशा प्रकारचं शिवाजी महाराजांना लहान करायचं आणि तिकडे अभ्यास सुद्धा बनवायची. तर खऱ्या अर्थानं सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जी तलवार आहे ती पोर्तुगीजाकडून 300 गुण देऊन जिजाऊंनी घेतली आणि त्या दप्तरामध्ये त्या जमा खर्चामध्ये तशा प्रकारची नोंद आहे. पण ह्या खऱ्या गोष्टी आपल्याकडे न देता भ्रामक अशा प्रकारच्या संकल्पना आपल्याकडे मांडल्या जातात आणि आपल्या बहुजनांची टाळकी ही अभ्यासाच्या दिशेनेच कशी जातील अशा प्रकारचा प्रयत्न काही लोकांकडून होत असतो. परंतु आता सरांसारखी किंवा अनेक अशा प्रकारचे मग जयसिंगराव पवार असतील, श्रीमंत माने असतील, कोकाटे असतील, अशा प्रकारचे अनेक इतिहासक अभ्यासक आपल्यामध्ये सुद्धा निर्माण झाले आहेत. आणि जो